नमस्कार. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पाडव्याला लागते गुढीला साडी आणि त्यावर घाटी. तर आज आपण पाडव्याची घाटी कशी बनवायची हे थोडक्यात सांगणार आहे. यासाठी हा आप्पे करण्याचा पॅन लागतो. पाहिजे असतील तर तुम्हाला कलर, नको असेल तर विदाऊट कलर. 1 वाटी साखर आणि 1 वाटी साखरेला 1 वाटी साखर आणि त्याच्यामध्ये जेवढी साखर भिजेल, जास्त पाणी नाही घ्यायचं. साखर भिजली एवढंच पाणी. नंतर दोरा लागतो आणि लिंबू. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये 1-2 थेंब लिंबाचे टाकले की मळी निघून जाते. हे बघा, त्याच्यामध्ये मी 2-3 थेंब लिंबाचा रस टाकलेला आहे. आता याची मळी सुद्धा काढायची काही गरज नाही, ती ॲटोमॅटिकली निघून जाते काळी मळी. आणि कधी कधी जर जास्त वाटली तुम्हाला अशी थोडीशी काळी, तर तुम्ही अशी काढू शकता. पण मला लिंबाचा रस टाकल्यामुळे ती काढायची गरज पडत नाही. आता एका बशीमध्ये असं पाणी घेऊन ठेवायचं आणि आपला पाक झालाय का नाही हे वरचेवर चेक करायचं. हे बघा, आता अजिबात काहीच झालेलं नाही पाक. ज्यावेळेला गोळी बंद पाक होईल त्यावेळेला समजायचं पाक झाला. अशा प्रकारे हे मी असे कलर पण घेतलेले आहेत. पण पहिल्यांदा मी व्हाईट कलर असा ओतून घेते. आणि व्हाईट कलर ओतून घेतलेले. आता मी याच्यामध्ये हा पिवळा कलर, तो जरा घट्ट झाला होता, परत मी वाटीमध्ये गरम केला. आता पिवळा कलर ओतून घेते. आता हा पिवळा कलर ओतून अशा प्रकारे बनलेली आहे आपली पाडव्याची घाटी. मी ही ट्रान्सपरंट केलेली आहे. तुम्ही कलर देऊन करू शकता. आणि लिंबू नाही पिळलं तर एकदम विकतच्यासारखी करायची असेल तरी पण नुसत्या साखरेची करू शकता. पण ही अशी छान वाटते, जरा वेगळं काहीतरी.